विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नवीन ऑडिओ सिरीज अंतर्गत जे विद्यार्थी अत्यंत कष्टाने जिद्दीने आणि संघर्षाने सध्या प्रशासनामध्ये काम करत आहेत आणि यशस्वी अधिकारी झालेले आहेत त्यांच्याशी त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या क्लुप्त्या आणि त्यांच्या अभ्यासाच्या निमित्तानं एक डिटेल संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपल्याशी अशाच एक कर्तबगार महिला अधिकारी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. करिश्मा शेख जमादार मॅडम यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांना पीएसआयच्या स्ट्रॅटेजी विषयी खूप सविस्तर आज मार्गदर्शन करणार आहात. त्याबद्दल मी तुमचं खूप स्वागत आणि आभारही व्यक्त करतो. धन्यवाद सर. मॅडम, या संवादाच्या सुरुवातीला एक असा प्रश्न आहे की तुम्ही आता 2018च्या बॅचला पीएसआय म्हणून सिलेक्ट झालेला आहात. तर एकंदरच ही संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे जी नुकतीच आयोगाने आता पुढे ढकलण्यात आलेली आहे, तर त्या परीक्षेचं स्वरूप एकंदर कसं असतं, त्याच्यामध्ये किती टप्पे असतात आणि त्याचं मार्क्स वगैरेचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, त्या संदर्भाने तुम्ही काय सांगाल? हो सर, नक्की. तर कंबाईन मध्ये कसं असतं, प्रिलिम्सला 100 मार्काचा पेपर असतो की जे एसटीआय, पीएसआय आणि एएसओ साठी आपण तिघांसाठी कंबाईन आपण देतो. मग त्यानंतर आपल्याला 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असतात. त्यामध्ये सर एकदम ऍक्युरेट नियोजन असणं खूप गरजेचं असतं. 100 मिनिटांमध्ये 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवणं हे कधी आपल्याला जमणार आहे जर आपला प्रॉपर स्टडी असेल तर. त्यासाठी सर आपलं स्टडीचं स्ट्रॅटेजी जे आहे ते आपल्याला एकदम परफेक्ट असं पाहिजे असं मला वाटतं. आणि आता सर एमपीएससीनं आता जी परीक्षा पुढे ढकलली आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की खचून न जाता आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून आपण कधी पण होऊ दे एक्झाम, त्यामध्ये आपण पहिल्या प्रयत्नात यश मिळावं असं मला वाटतं. रोजच्या रोज अभ्यासात सातत्य तर ठेवायला पाहिजे. तर खरं तर म्हटलं सगळेजण मला आता विचारतात अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे. सर्वात प्रथम परीक्षा समजून घ्या, कारण आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा पास होणे गरजेचे आहे. त्यासाठी एमपीएससी काय आहे हे समजून घ्या. अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी हे तुम्हाला मी खरं आणि सोपं सांगू का, आपण जेव्हा 10वी आणि 12वीला जितक्या सिनियरिटीने आपण अभ्यास करतो त्या सिनियरिटीने जर आपण स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास केला तर आपण पहिल्याच प्रयत्नात नक्कीच यशस्वी होऊ असं मला वाटतं. आणि सर स्पर्धा परीक्षा करताना इतरांशी कोणतीही तुलना करू नका. आपण जे काय आहे आपल्याला स्वतःला माहित असतं. आपण स्वतःला सिद्ध करावं अभ्यास करताना. आपण काय आहे काय नाही, आपण किती वेळेत आपण काय करू शकतो, कमी वेळेमध्ये आपण किती जास्तीत जास्त आपण अभ्यास करू शकतो हे आपल्याला बघायला पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की खचू न जाता कधी पण आपली एमपीएससीची परीक्षा होऊ दे त्याला तुम्ही धैर्याने सामोरे जावं असं मला वाटतं. अगदी 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 खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे सध्या की मुलांचा अभ्यास होत आला होता, त्यांनी नियोजन तशा पद्धतीनं केलं होतं. म्हणजे राज्यसेवेची परीक्षा आणि संयुक्तची परीक्षा सध्या पुढे गेलेली आहे. तर त्याच संदर्भानं अतिशय मोलाचा सल्ला मॅडमने दिलेला आहे की तुम्ही संयम या काळामध्ये ठेवला पाहिजे. तुमचा संयम असेल आणि अभ्यासामधलं सातत्य तसंच असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करू शकता. आणि आज जो आपण मॅडमशी संवाद साधणार आहोत तो याच गोष्टीवरती संवाद साधणार आहोत की येणारा जो काही काळ आहे 1-2 महिन्यामध्ये जी पूर्व परीक्षा होईल त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होईल, तर अत्यंत कमी वेळामध्ये अभ्यासाचं योग्य नियोजन कसं करायला पाहिजे. कारण मॅडमचा त्या बाबतीमध्ये हातखंड आहे. त्यांनी स्वतः 3-3.5 महिन्याच्या कमी कालावधीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे नियोजन करून हे यावर्षीचं यश मिळवलेलं आहे. त्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत. त्यानंतर एक मॅडम प्रश्न असा विचारायचा आहे की पीएसआयची जी मुख्य परीक्षा असते त्या मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्याच्यामध्ये पेपर्स किती असतात, सध्या आता मग ते 400 मार्क्सचं नियोजन कसं आलेलं आहे, निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये कसं आहे, त्या एकंदर त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? हो सर, नक्की सर. मुख्य परीक्षेमध्ये ऍक्च्युली 2 पेपर असतात. एक पहिला पेपर असतो तो लँग्वेजचा असतो आणि दुसरा पेपर असतो तो सब्जेक्टचा असतो. लँग्वेजच्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश हा सब्जेक्ट असतो. मराठीला मिनिमम 40 मार्क, 50 मार्काचं मराठी असतं, 30 मार्क इंग्लिश असतं आणि बाकीचे 20 मार्क आहेत ना ते आपले मायनर ऍक्ट वगैरे असतात. आणि सर पेपर 2 मध्ये सब्जेक्टला 55 ते 60 मार्काला पीएसआय लॉ हा सब्जेक्ट असतो. आणि त्यानंतर आपल्याला इतिहास, भूगोल जे प्रिलिम्सला केलं आहे तेच मेन्सला सुद्धा असतं सर. अगदी अगदी म्हणजे हे मेन्सचा टप्पा झाला. आता सगळ्यात मुख्य असं की जे अभ्यासाचं नियोजन तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय की आता पूर्व परीक्षा तर अचानक आयोगानं पुढे ढकललेली आहे आणि कधी होणार हे सांगता येणार नाही. तर विद्यार्थी थोडेसे गर्तेत आहेत सध्या की आता अभ्यास नेमका कशाचा करावा. तर तुमचा त्या परीक्षेतली एक यशस्वी विद्यार्थिनी म्हणून एक सल्ला काय राहील की
सध्याच्या काळामध्ये नेमका अभ्यास कशाचा केला पाहिजे, प्रिलिम्स वरती फोकस करायला हवं की मेन्स वरती करायला हवं, आणि त्याचं नियोजन एकंदर कसं असायला हवं, त्या संदर्भात काय सांगा? तर सगळ्यात पहिला तर प्रिलिमसाठी मी बुक लिस्ट सांगते सगळ्यांना. बुक लिस्ट मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये 5वी ते 10वी स्टेट बोर्डची पुस्तकं कंपल्सरी वाचून झाली पाहिजेत आणि खतीब सरांचं पुस्तक पण रेफर केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी स्टेट बोर्ड, 11वीचं बोर्ड स्टेट बोर्ड आणि अनिल कठारे किंवा गाठा दोन्हीपैकी एक कोणतंही केलं तरी चालेल. आणि समाज सुधारकसाठी सर आपल्या आता सध्या जे बाजारात जे अवेलेबल पुस्तक आहे ते युज केलं तरी चालेल. आणि राज्यघटनेसाठी रंजन कोळंबे यांचं पुस्तक, इकॉनॉमिक्स साठी पण रंजन कोळंबे सर, मॅथ्स साठी फास्ट ट्रॅक वापरले होते सर मी, आणि रिझनिंग साठी अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरले होते. करंट अफेअर्स साठी यशाची परिक्रमा, जी की महिन्याला मासिक आपल्याला अवेलेबल होते, ते आपण रीड केलं तरी चालेल. न्यूजपेपर वाचा, परंतु त्यामधलं संपादकीय पण वाचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सर सायन्स साठी 5वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि भस्के आणि कोलते सरांचं पुस्तक मी रेफर केले होते. खूप महत्वाचं आहे ही प्रिलिम्स संदर्भानं स्ट्रॅटेजी. बोला बोला. कमी वेळात अभ्यासाचं नियोजन कसं करावं हे मी सांगते. तर आपल्याला सगळ्यात प्रथम योग्य संदर्भ ग्रंथाचे वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे. विषयानुसार एक संदर्भ पुस्तक वापरावे. भरपूर बाजारामध्ये भरपूर पुस्तक अवेलेबल आहेत, तर परंतु सगळ्या पुस्तकांचा अभ्यास न करता तुम्ही एकच वापरा, खरं परफेक्ट करा, असं माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे. त्याचा जास्तीत जास्त सराव करावा. किती पाने वाचता यापेक्षा एमपीएच्या अभ्यासक्रमातील किती मुद्दे समजून घेता हे महत्वाचे असते. आपण किती वाचन करतो हे सर महत्वाचं नाही, आपण त्यामधून किती मुद्दे समजून घेऊन आपण वाचन करत असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर दिला पाहिजे. आपण आज एवढा तास अभ्यास केला, तेवढा एवढी मी पुस्तकं वाचली, एवढी पानं वाचली असं न करता क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतःजवळ ठेवावा. कधी पण सर आपण अभ्यास करताना आपला अभ्यास स्वतःचा अभ्यासक्रम आपल्या डोळ्यासमोर असावा, त्यानुसारच आपण वाचन करावे. लवकरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू, असं माझं वैयक्तिक मत आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे योग्य विश्लेषण करायला पाहिजे. उदाहरणार्थ मुख्य परीक्षेसाठी पीएसआय साठी आणि मराठी इंग्लिश जे आपण सर कधी पण आपण अभ्यास करताना एमसीक्यूज आपण सोडवले पाहिजे. आपण आज अभ्यास 100% केला तर 75% आपण रिडिंगला वेळ दिला पाहिजे आणि 25% आहे तो आपण एमसीक्यू सोडवायला पाहिजे. आपण एमसीक्यू सोडवल्यामुळे असं आपल्या जाणून येईल की आपण कुठे कमी पडतो, कुठे नाही, आणि आपण कुठेपर्यंत आहोत आणि आपल्याला काय वाचायला पाहिजे हे आपल्याला त्यातून कळून जाईल. त्यासाठी आपण एमसीक्यू साठी रोजचा रोज सराव करणे आवश्यक आहे. आणि सर अभ्यासात सातत्य हवे. रोजच्या रोज अभ्यास केलाच पाहिजे. कोणता विषय कधी वाचायचा व त्यावरचे प्रश्न सोडवायचे त्याचे लेखी नियोजन असावे, असं मला वाटतं सर. अगदी अगदी खूप दररोज एमसीक्यू सोडवायलाच पाहिजे, कारण एमपीएससी परीक्षा ही एमसीक्यू पद्धत आहे. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की हॅलो तुमचा. सर, दररोज एमसीक्यू सोडवावेत. बोला बोला बोला. कारण एमपीएससी परीक्षा सर एमपीएससी परीक्षा सर अशी आहे, मला तर असं वाटतं सर एमपीएससी परीक्षा इतकी सोपी आहे, कारण एमपीएससी आपल्याला 100 पैकी 100 उत्तर आपल्या समोर असतात, त्यातून फक्त आपल्याला एक सिलेक्ट करायचं असतं. त्यामुळे आपल्याला अभ्यास आपला व्यवस्थित असला तर 4 पर्यायापैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करून आपल्याला समोर उत्तर असताना फक्त आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे. 100च्या 100 मार्काचे जे आन्सर असतात ते आपल्या डोळ्यासमोर असतात. सराव गरजेचा असतो सर. यासाठी बाजारात चांगल्या दर्जाचे एमसीक्यू मिळतात, त्याचा सराव आवश्यक आहे असं मला वाटतं. सर मला एवढंच म्हणायचं आहे की जास्तीत जास्त आपण एमसीक्यू वर भर दिला पाहिजे. अगदी अगदी महत्वाची गोष्ट सांगितलीत मॅडम की तुम्ही सराव किती करता त्याला खूप महत्व आहे. कारण तुमचा अभ्यास झालेला असतो त्याप्रमाणे त्या पॅटर्न मध्ये जर तुम्ही पेपर सोडवले, त्याचा सराव केला एमसीक्यूचा, तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणावरती असते. त्यानंतर एक थोडासा प्रश्न असा विचारायचा आहे मॅडम की प्रिलिम्स नंतर मुख्य परीक्षेला एक 3-4 महिन्यांचा कालावधी असतो आणि बरेचसे जे न्यू कमर्स आहेत जे पहिल्यांदाच या सगळ्याची तयारी करतायत आणि प्रिलिम्स पास होतील अशी शक्यता आहे, तर तुम्ही स्वतः ते केलेलं आहे 3-3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतः, म्हणजे तुमचं लग्न वगैरे झालेलं असून सुद्धा ते सगळं सांभाळून तुम्ही या नियोजनामध्ये यशस्वी झालेला आहात, तर विद्यार्थ्यांना काय सल्ला असेल तुमचा की नियोजन कसं करावं आणि याच्यामध्ये प्रत्येक विषयाला नेमका कसा वेळ द्यावा मुख्य परीक्षेच्या संदर्भानं या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्या संदर्भानं काय सांगा?
हो सर, नक्की. जेव्हा मी प्रिलिम्स क्लिअर झाले होते तेव्हा माझ्याकडे फक्त 3 महिन्याचा कालावधी होता. त्यामध्ये पण सर मी 1 महिना असंच वाया घालवले होते, कारण माझ्या फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम आला होता. 1-1.5 महिने माझे असेच घालवले होते. त्या 1.5 महिन्यामध्ये मी व्यवस्थित नियोजन करून रोजच्या रोज सकाळी पहाटे 5 ला उठणे ते रात्री 10 पर्यंत रोजच्या रोज व्यवस्थित नियोजन करून मी अभ्यास केला. आणि सर त्यासाठी मी कायद्यासाठी मी उत्तम पवार सरांचे नोट्स आणि त्यांचे क्लास जॉईन केले होते. त्यामध्ये माझा कायदा विषय पूर्ण क्लिअर झाला होता. आणि मराठी आणि इंग्लिशसाठी मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक रेफर केले होते. आणि इंग्लिशसाठी बागल सरांची व्होकॅब्युलरी आणि एम.जे. शेख सरांचं ग्रामर पुस्तक यूज केले होते. तर व्यवस्थित आपलं प्रॉपर प्लॅनिंग असलं आणि स्वतःवर जर कॉन्फिडन्स असला तर कोणती अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे की प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला गरजेचं आहे. मॅडमने आता बोलता बोलता सांगितलं की तुमच्याकडे लिखित स्वरूपातला तुमचा प्लॅन ज्या काही 10-15 दिवसांच्या पुढचा आहे तो रेडी पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्वतःला जज करू शकता, माझा अभ्यास कितपत झालेला आहे आणि मला किती करायचं आहे कव्हर, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. दुसरा एक थोडासा आहे की पेपर मधलं टाइम मॅनेजमेंट. म्हणजे प्रिलिमचा विचार केला तर 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 मार्काचा पेपर सोडवायचा असतो. तर त्याच्यामध्ये बरीचशी मुलं गडबडून जातात. अटेम्प्ट किती असावा, किती प्रश्न सोडवायला पाहिजेत, हे थोडेसे त्यांचा गोंधळ उडतो. तर त्या संदर्भाने काय सांगाल प्रिलिम्सच्या परीक्षेतलं टाइम मॅनेजमेंट? हो सर, नक्की. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अभ्यास तर प्रॉपर आपण केलेलाच असतो. आपल्या पद्धतीने आपण अभ्यास केलेलाच असतो. परंतु आपण अभ्यास किती केला यापेक्षा आपण त्या 1 तासामध्ये किती काय केलं हे खूप मॅटर करतं. त्यासाठी आपण पेपर सोडवताना सगळ्यात पहिला प्रॅक्टिस कशी करावी, पेपर जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा सगळ्यात पहिला आपण सोप्या प्रश्नाकडे वळावे असे मला वाटते. प्रश्नपत्रिकेतील सोपे प्रश्न सोडवण्यास पहिला प्राधान्य द्यावे. त्यानंतर मध्यम प्रश्नांना वेळ द्यावे आणि शिल्लक वेळ अवघड प्रश्नांना वेळ द्यायचं. 100 प्रश्न एकूण आपण वाचन केलेच पाहिजे. 100 वाचले तर त्यातून आपल्याला एक आयडिया येईल की कोणते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि सर मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अटेम्प्ट हा खूप मॅटर करतो. आपण जेवढा अभ्यास करतो त्यावर आपला अटेम्प्ट अवलंबून करतो. सर एक एक जण काय करतात 40 ते 50 अटेम्प्ट करतात आणि आपली अपेक्षा करतात पास होण्याची. ते काही शक्य नाही, कारण आपली मेरिट लागते 45 ते 50 पर्यंत. आपण अटेम्प्ट करतो 40 ते 50 आणि आपण पास होण्याची आपली हे होत नाही. त्यामुळे आणि एक एक जण काय करतात तर 100 क्वेश्चन अटेम्प्ट करतात, परंतु त्या 100 क्वेश्चन पैकी प्रॉपर किती तुम्ही करेक्ट केलं आहे त्यावर पण अवलंबून असतं. तर मला एवढंच वाटतं की आपल्या अभ्यासानुसार आपण अटेम्प्ट करावं असं मला वाटतं. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. अटेम्प्ट खूप मॅटर करतो. सध्या तर आयोगानं 1/4 ची निगेटिव्ह सिस्टीम दोन्ही राज्यसेवेसाठी सुद्धा सुरू केलेली आहे. आणि तुमचा अटेम्प्ट हायर साईडला असेल, त्याच्यामध्ये अॅक्युरसी असेल, तर पास होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. कारण मेरिट आजकाल खूप हाय लेवलला लागत आहे आणि त्या गोष्टी तुम्ही करू शकता. खूप खूप व्यवस्थित प्रकारे मॅडम तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा PSIच्या संदर्भानं एका कमी वेळेमध्ये अभ्यासाचं नियोजन तुम्ही कसं केलं पाहिजे आणि यशापर्यंत कसं पोहोचवा या संदर्भात मार्गदर्शन केलं. तुम्ही पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद सर. सर विद्यार्थी मी पण मित्रांनो, खूप आता आपण धन्यवाद मला तुमच्या प्लॅटफॉर्मवर संधी दिली. अगदी अगदी खूप खूप आभारी आहे मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संवाद साधत होतो करिश्मा शेख मॅडम यांच्याशी, ज्यांची संयुक्त सेवा मुख्य परीक्षा 2018च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. खास आज त्यांचं सेशन ठेवण्याचं कारण असं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशी थोडंसं अडचण असते की कमी वेळामध्ये अभ्यासाचं नियोजन आपण कसं करावं, आणि त्याच संदर्भानं मॅडमने अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या भागामध्ये मी प्रेमराज अशाच हुशार आणि कर्तबगार अधिकाऱ्यांच्या कहाण्या आणि त्यांच्या क्लुप्त्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा स्ट्रॅटेजी विथ टॉपर्स माझ्यासोबत अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.